काय झालं तरी ती गीता त्या जंत्राकडे गेली होतीस ना, ते उगीच मग नंतर अजून ती केस कोर्टात जाणार, ते कोर्ट कचऱ्या वगैरे. छे छे. अरे पण त्याच जंत्रेला मी विकत घेतलंय ना. आणि राहिला त्या दोघांचा प्रश्न, त्या दोघांना मी कशी सरळ करते ना ते तू बघच. फक्त तू खंबीर राहा म्हणजे झालं. मी खंबीरच आहे ग, पण किती झालं ना तरी ती गीता त्या सुदेशची बायको आहे. तू कशाला काळजी करतोयस? मी सांगते तुला, तू काहीही चुकीचं केलेलं नाहीयेस. त्यांची हिंमत झालीच कशी आपल्या अंगावर हात टाकायची. त्या सुदेशला जी शिक्षा झाली ना ती अगदी योग्य आहे. पूर्वीच्या काळी या जन्मी केलं तर पुढच्या जन्मी भोगावं लागायचं, पण आता या जन्माचं या जन्मात फेडावं लागणार. आज मला माझी जागा कळली. यापुढे मी असं माझी पायरी सोडून वागणार नाही. आणि तुला अजूनही माझ्या चारित्र्यावर संशय असेल तर मला तसं स्पष्ट सांग, मी निघून जाईन इथून. कारण एका चारित्र्यहीन माणसाला सुरामारांच्या घरात राहायचा काहीच अधिकार नाहीये. काका प्लीज असं काहीच बोलू नका प्लीज. भाऊ काका, संध्याकाळी पंचायतीसमोर तुम्हाला हजर राहायचंय बरं का. का? ते कोयनाच्या पोटातलं पोर ह्यांचा असा आरोप आहे यांच्यावर. आज आपण इथं पंचायत एवढ्यासाठी बोलवली आहे की धनाजीराव मोहिते यांचे जुने कारभारी, गेले अनेक वर्ष त्यांच्याकडे चाकरीला असलेले भाऊ यांचं चारित्र्य चांगलं नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हे समजा खोटं आहे. अहो भाऊंसारख्या देव माणसावर असे आरोप करू नका. अहो त्याची बदनाम करण्यासाठी कुणीतरी रचलेला हे डाव आहे. माझं ऐका, अहो कुणीतरी ऐका माझं. कोयने सटवे, पंचायतीच्या मोर बोलायची तुझी हिंमत कशी झाली? कोयना माझ्या मुलीसारखी आहे. कोयना तुम्हाला मुलीसारखी आहे म्हणून तुम्ही तिच्याशी जे वागलात ते अत्यंत गैर आहे, भयंकर आहे. स्वतःच्या मुलीसारख्या असणाऱ्या स्त्री बरोबर असं वर्तन करता तुम्ही? बाप्पाजी, आओ! आता तुम्ही सत्य लपवू शकत नाही. हा सूर्य आणि हा जयद्रथ. आता पंचायतीनंच काय तो न्याय निवाडा करावा. पंचायत जे काही ठरवेल आणि जी शिक्षा हिला देईल ती मला मान्य आहे. हा भाऊ आमच्या घरात कुठेही केव्हाही अगदी बेधडकपणे घुसायचा. कधी कधी तर बायका कपडे बदलत असताना हा यायचा. पण तो मुद्दाम यायचा हे मला आत्ता कळतंय. माझ्या भाऊमुळे माझी बायको मला सोडून माहेरी निघून गेली. मी तुम्हाला सांगतो, या सगळ्याला जबाबदार हा भाऊ आहे. भाऊ हो, हे सगळं खोटं. तुम्ही बोला ना काहीतरी, असे गप्प का? याने माझ्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केलाय आणि हे माझ्या नवऱ्याने पाहिलंय. पोलिसात तक्रार करायला चालला होता माझा नवरा. स्वतःची बदनामी होईल म्हणून यांनी डॉक्टरांचा खून केला. खुनी आहे हा माणूस, खुनी आहे. बंद करा हा तमाशा. बंद करा हा तमाशा. हे सगळं खोट आहे. अहो माझ्यावर खूप सोडा मला, सोडा मला, सोडा. एक मिनिट, आता मला बोलायची वेळ आली.